पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। महाविकास आघाडी विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी मातोश्रीवर जोरदार लॉबिंग सुरू आहे। उद्धव ठाकरे यांच्या नावावर सहमती असेल तर काँग्रेसने अनुकूलता दर्शवली असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेतील इच्छुक प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सुषमा अंधारे यांनी रश्मी ठाकरे यांच्याकडे गळ घातल्याची माहिती, तर वैभव नाईक आणि अंबादास दानवे यांनी संजय राऊतांमार्फत मोर्चे बांधणी सुरू केली आहे। तसेच सचिव सूरज चव्हाण यांच्या नावासाठी आदित्य ठाकरे आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या उमेदवारीबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केली नसल्याने इतर इच्छुकांनी त्यांच्या परीनं मातोश्रीवर वशिला लावण्यासाठी कसरत सुरू ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे। दोन व्यक्ती उद्धव ठाकरेंसाठी आग्रही, मात्र उद्धव ठाकरेंनीच विधान परिषदेवर जावं यासाठी अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांचा आग्रह आहे। उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होणार आहे। अद्यापही महायुती किंवा मवियाचा उमेदवार गुलदस्त्यात असल्याने या एकमेव जागेवरून कोण निवडणूक लढवणार हे पाहावं लागणार आहे। भारत निवडणूक आयोगाने 16 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी आमदारांकडून द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय। या 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपत आहे। अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल आहे। 2 मे रोजी अर्जाची छाननी केली जाणार असून अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 4 मेची आहे। 12 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 दरम्यान मतदान पार पडणार असून त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता निकाल लागणार आहे। 13 मे रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाईल। विधानसभेतील 288 आमदार मतदान करतील। उमेदवार संख्येवर ही निवडणूक बिनविरोध किंवा मतदान महत्त्वाचं ठरणार आहे। यात सिंगल ट्रान्सफरेबल वोट सुद्धा पद्धत वापरली जाते। एका उमेदवारीसाठी कोटा सुमारे 28 मतं लागतात। भाजप प्लस शिवसेना एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या आमदारांची संख्या 230 ते 235 दरम्यान असून या संख्येनुसार त्यांच्या संभाव्य जागांची संख्या 8 इतकी आहे। त्यातही 5 जागांवर भाजपा लढणार असून 2 जागांवर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि 1 जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळेल असं सांगितलं जात आहे।